यानंतर आता पाहूयात पावसासंदर्भातल्या बातम्या वेगवान। हवामान विभागाने आज किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। रत्नागिरी, रायगड आणि साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे, तर नाशिक, धुळे, नंदुरबार आणि पूर्व विदर्भाला येलो अलर्ट आहे। भारतीय हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। राज्यात आज सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे ठाणे, पुणे, पालघर, सातारा, सांगली, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज आणि उद्या कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आहे पावसाचा, त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना 2 दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळेत उपस्थित राहावं लागणार आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे आणि पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी तात्पुरती बंद करण्यात आली। जिल्ह्याला रेड अलर्ट असताना पर्यटनस्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनानं हा निर्णय घेतला। वेगानं वाहणारे वारे, कमी झालेली दृश्यमानता आणि मुसळधार पावसामुळे गुरुवारी मध्य रेल्वेच्या मेन लाईनसह हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला। लोकल वाहतूक विलंबानं होत असल्यामुळे प्रशासनाला 94हून अधिक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पनवेलमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। यावर्षी 22 जुलैपर्यंत 2060 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली। 18 ते 22 जुलैपर्यंत 5 दिवसात तब्बल 500 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। खराब हवामान आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका, यामुळे 8 दिवसांनंतरही धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा लाल बावटा कायम असल्यामुळे गेटवे, एलिफंटा, JNPA, मोरा भाऊचा धक्का, करेजा, रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक अद्याप बंदच आहे, त्यामुळे शेकडो व्यावसायिकांचं नुकसान होत आहे। मुसळधार पाऊस आणि विविध नद्यांच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे मुंबई पुणे मार्गावरती धावणाऱ्या CSMT ते पुणे डेक्कन क्वीन, CSMT ते पुणे प्रगती आणि पुणे ते CSMT इंटरसिटी एक्सप्रेस या 3 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या। तर आज पुणे ते CSMT डेक्कन क्वीन, पुणे ते CSMT प्रगती एक्सप्रेस आणि CSMT ते पुणे इंटरसिटी एक्सप्रेस रद्द झाल्यात, असं मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मुंबई आणि उपनगराच्या वेगवेगळ्या भागामध्ये गुरुवारी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली असली तरी पावसानं हवामान विभागाचे अंदाज वारंवार चुकवलेत। गुरुवारी सकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज असताना मुंबईकरांना कोसळधारांचा अनुभव आला। त्यानंतर शुक्रवारी सकाळपर्यंत अतिवृष्टीचा सुधारित अंदाज जाहीर होताच पावसाचा जोर ओसरला, त्यामुळे नागरिक आणि यंत्रणांची पुन्हा एकदा फसगत झाली। भिवंडीतील अंबाडी नाक्याजवळ रस्त्यावरती भले मोठे खड्डे पडलेत। खूप मोठ्या खड्ड्यांमुळे भिवंडीवाडा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यावरती अनेक कोटी रुपये खर्च करण्यात आलेत, मात्र निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरल्यामुळे पूर्ण खर्च पाण्यात गेलाय। वाहन चालकांचा सध्या जीव मुठीत धरून प्रवास सुरू आहे आणि इतके मोठे खड्डे पडूनही कोणत्याही लोकप्रतिनिधींचं याकडे लक्ष नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। काल मुसळधार पावसानं पुण्याला झोडपून काढल्यानंतर आज पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे पूरग्रस्त भागातील पाणी ओसरायला सुरुवात झाली। जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे, मात्र आज पुण्याला जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। पुण्यातील पाण्याचा प्रश्न मिटला। एकाच दिवसात पुण्यातील 4ही धरणांमध्ये तब्बल 3.5 TMC पाणी जमा झालं। खडकवासला धरणातून यंदा 5 वर्षातील सर्वाधिक विसर्ग करण्यात आलाय। मावळमध्ये पावसाचा जोर वाढलाय। पवना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं पाणी साठ्यात वाढ झाली। गेल्या 24 तासात 167 मिलीमीटर पाऊस झाला असून सध्या पवना धरणात 79.40% पाणीसाठा आहे। मावळ तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं कासारसाई धरण 95.12% भरलंय। धरणाच्या 3ही दरवाजातून 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कासारसाई धरणात सध्या 15.27 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे।
अतिवृष्टीमुळे पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मिळून 127 कुटुंबातील 2192 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं। दरडीचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून 3 राज्यमार्ग, 5 जिल्हा मार्ग असे एकूण 8 मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत। बाधित भागांचा तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलेत। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये आणि घाटमाथ्यावरती झालेल्या मुसळधार पावसामुळे 7 बळी घेतलेत। 1 जण जखमी झालाय, 2 जण दरडीखाली सापडल्यामुळे अद्यापही बेपत्ता आहेत। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पुणे शहरातील 3घांना विजेचा धक्का लागला तर 2 जण पाण्यात बुडून मरण पावलेत। मागील 3 दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारं पवना धरण 76.22% भरलंय। 3 दिवसात पाणलोट क्षेत्रात 499 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पाणीसाठ्यात 22.35% वाढ झाली। पिंपरी चिंचवड शहरातील पवना नदी काल दुथडी भरून वाहत होती। नदीकाठावरती राहणाऱ्या शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं। मात्र आज इथला पूर ओसरला आणि घरात 5 ते 6 फूट पाणी आल्यानं घरातील सगळ्या वस्तू पूर्णतः खराब झाल्यानं नागरिकांसमोर पुन्हा संसार उभा करण्याचं संकट उभं ठाकलंय। पुण्यातील पुराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत। पुण्यातील परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजना करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं असून जिल्हाधिकारी आणि आयुक्त देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातील पुराचा आढावा घेणार आहेत। सिंहगड रोड, शिवणे, उत्तमनगर भागात पुराचा फटका बसला असून सुप्रिया सुळे आज या सर्व ठिकाणांची पाहणी करणार आहेत। यानंतर थेट जाऊयात पुण्यामध्ये। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे पुण्यामध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेत आणि या पूरग्रस्त भागातील नागरिकांशी ते संवाद साधतायत। अजून एक मला बोलायचं तर आपण काय करतो म्हाताऱ्या माणसांना, मुलांना असं हे देतो ना पेन्शन वगैरे, तर दादा मला असं वाटतं की त्यांच्या योग्यतेचं काम दिलं ना तर आपलं वेळ सोपा होईल आणि आपल्याला पण थोडं हे होईल। 2 अडचणी आहेत। एक तर आपण त्याला मदत आहे किंवा त्याला अनुदान, त्या अमाऊंटमध्ये माणसं काम नाही करू शकत। काम करायचं तर पण 10,000 काम करायचं पण 8,000 अधिक लोकांना नव्हतं सारखं मदत जाऊ 1500 अमाऊंट इतकी छोटी आहे, 1500 2 काम करत नाही, त्यामुळे ती मदत आहे। काम करायला हे दृश्य आपण पुण्यातली बघतोय, जिथे काल पूर आलेला होता तिथे आज भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भेट दिलेली आहे आणि तिथे पूरग्रस्त भागातल्या नागरिकांशी ते संवाद साधतायत, त्यांच्या समस्या जाणून घेतायत आणि काही महिला सुद्धा त्यांच्या समस्या त्यांना सांगतायत आणि चंद्रकांत पाटील सध्या त्यांच्याशी संवाद साधतायत। काल पुण्यातल्या ज्या भागामध्ये पुराचं पाणी शिरलं होतं, काही सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं, नागरिक हवालदिल झाले होते आणि आज आता ते पुन्हा एकदा चिंतेत आहेत की कसा पुन्हा आपला संसार उभा करायचा, हा घरातला गाळ चिखल कसा बाहेर काढायचा आणि या सगळ्यांचीच भेट घेण्यासाठी राजकीय नेते मंडळी आज संपूर्ण दिवसभर असणार आहेत या पूरग्रस्त भागामध्ये। आज सकाळी सुरुवातीला चंद्रकांत पाटील या पूरग्रस्त नागरिकांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आपल्या सोबत आहेत। सुमित, कोणत्या भागामध्ये चंद्रकांत पाटील सध्या नागरिकांची भेट घेत आहेत? पुण्यातील खिलारेवाडी येथील पाहणी करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील हे पोहोचले आहेत। त्यांनी नागरिकांशी संवाद साधत आहेत। ज्या भागातील जे पाणी गेलं होतं त्या कुटुंबियांशी देखील ते संवाद साधत आहेत आणि त्यांच्याकडून माहिती घेत आहेत की कशा पद्धतीने पाणी काल गेलं होतं आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने या संपूर्ण भागावर नुकसान झालं होतं त्याची माहिती हे त्यांच्याकडून घेत आहेत। आणि काल जर आपण बघितलं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी गेलं होतं आणि त्यामुळे इथल्या भागाचं मोठं नुकसान झालं होतं आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे
चंद्रकांत पाटील हे सकाळीच पोहोचले आहेत आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत की कशा पद्धतीने लवकरात लवकर त्यांना दिलासा देण्यात येईल. त्या पद्धतीने ते सध्या संपूर्ण जी काही ती पाहणी त्यांच्याकडून होते आणि ते संवाद साधत आहेत. बिलकुल सुमित, धन्यवाद या माहितीसाठी. पूरग्रस्त भागातल्या नागरिकांशी संवाद साधतायत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील. आणि आता पुन्हा पाहूयात पावसासंदर्भातल्या बातम्या वेगवान स्वरूपात. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील धाम प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. धाम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील धरती शिवारात पुराच्या पाण्यानं अनेक शेतात गाळ, माती आणि दगड साचलेत. 5 फुटांची संत्र्यांची झाडं वाहून गेली आहेत. मोसंबी, सोयाबीन, तूर, कपाशीसोबतच इतरही पिकांचं मोठं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मदतीची मागणी केली जाते. राज्यामध्ये पाऊस धोधो बरसत असला तरी मराठवाड्याला मात्र पावसानं खो दिलाय. 8 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत केवळ 55.9% पाऊस झालाय. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्यामुळे 749 लहान, 11 मोठे आणि मध्यम 75 मिळून 887 प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. भुसावळमधील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तापी पूर्णा नदीतून वाहत येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय. रॉ वॉटरमध्ये सरासरी 20% गाळ असल्यामुळे 24 तासांपैकी तब्बल 9 तास पाण्याची पंपिंग बंद ठेवावी लागते. त्यामुळे भुसावळकरांना आता 10 ऐवजी 12 दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. कोकणातील गणेश भक्तांसाठी पश्चिम रेल्वेनं कोकण रेल्वे मार्गावरती आणखी 6 विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय. विशेष गाड्यांचं आरक्षण खुलं होताच काही मिनिटातच फुल झाल्यानंतर आता या 5 गणपती विशेष गाड्यांचं आरक्षण 28 जुलै रोजी सुरू होईल. जिल्ह्यातील 75,000 गोविंदांना विम्याचं संरक्षण देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलेला आहे. दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रस्त्यानं अपघात किंवा दुर्घटना घडून दुर्दैवी मृत्यू झाल्यास, 2 अवयव किंवा 1 डोळा निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शासनाकडून 10 लाख रुपये इतकं विम्याचं संरक्षण देण्यात आलंय. तर 1 हात, 1 पाय किंवा 1 डोळा गमावल्यास 5 लाख रुपये इतकं विम्याचं संरक्षण देण्यात आलंय. अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावरती अपघाताचं प्रमाण वाढलंय. वळणाच्या मार्गावरती गतिरोधक नसल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी पुलाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना संबंधित सूचना दिल्या आहेत. शहापूर मुरबाड रस्त्यावरील खुटघर, सापगाव, कोलकवाडी या दरम्यानच्या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत. या गंभीर बाबीकडे प्रशासनासोबतच ठेकेदारांनी सुद्धा सपशेल दुर्लक्ष केलंय. जीवघेण्या खड्ड्यांमधून नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरू आहे. वेळेत रस्ता नीट न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावातील रस्त्याचं काम गेल्या 10 महिन्यांपासून अपूर्णच आहे. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता चिखलमय झाल्यानं स्थानिकांचे मोठे हाल होत आहेत. नीती आयोगाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरा चर्चा झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावरती असणार आहेत. उद्या होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत. तर दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आजपासून 2 दिवस छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती असणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदारसंघाची ते चाचपणी करणार आहेत. सुनील केदार यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यामुळे सुनील केदार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नागपुरातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नाना पटोले यांच्या आदेशानंतर गिरीश पांडव यांनी दक्षिण नागपूर मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावरती जाणार आहेत. यावेळी मातोरी गावात जाऊन ते मराठा बांधवांशी संवाद साधतील. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याची देखील शक्यता आहे. अहमदनगरमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्याला बसलाय. विजेचा शॉक लागल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात मृतदेह ठेवून आंदोलन केलं. यावेळी महावितरणकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं.
अमेरिकेतील टेक्सास या राज्यामध्ये गजानन महाराज भक्त परिवारानं एकादशीचा उत्सव साजरा केला. जवळपास 300 भक्तांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. गुरुवारी इस्कॉन मंदिरात हा उत्सव साजरा झाला आणि यावेळी अमेरिका विठुरायाच्या गजरानं दुमदुमून गेली. आज कारगिल विजय दिवस आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद जवानांना आदरांजली वाहणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असून संपूर्ण जग ऑलिम्पिकसाठी सज्ज झाले. 4 वर्षांनी भरणाऱ्या या क्रीडा कुंभात 200हून अधिक देशांचे जवळपास 10,500 खेळाडू सहभागी झालेत. आजचा ओपनिंग सेरेमनी आणि याची डोळा अनुभवण्यासाठी क्रीडाप्रेमी सज्ज आहेत, तर भारताचे 117 खेळाडू 16 खेळांमध्ये पदक जिंकण्यासाठी खेळणार आहेत. राहुल द्रविड यांचा लेक समित द्रविड आता लीग क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झालाय. महाराजा ट्रॉफी T20 स्पर्धेत तो खेळणार आहे.